पटेल संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्याविषयी एकमत न झाल्यामुळं वाद झाला आहे. झाला असेल. आता एवढा मोठा समुदाय मला एक तर मी ते बघितलं बी नाही, काय घडलं आहे माहीत नाही, कशामुळं घडलं आहे, वैयक्तिक हे का याच्यासाठी आहे का, जे काय असेल ते असेल. आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ, जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू. पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच. मग कोणचाही असू द्या, छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच. त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही. त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल, व्यवस्थित होईल. पण कुटुंब मोठं आहे, मोठा समुदाय आहे, याचा तो भांडण वाद थोडाफार कुरबुरी होणार. कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही. नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही. आता थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर. नेमकं कारण असं होतं, आता प्रत्येकाला असं वाटतं की बा मी सामाजिक चळवळीत काम केलेलं तर मग मी आमदार खासदार असावा, माझं नाव सर्वांनी हे करावं. पण इथं काय असतं, आज हे लोकांकडे अधिकार आहे की कोणता माणूस निवडायचा आहे. अगोदर दारूच्या पार्ट्या किंवा हे पैसे देऊन वगैरे कार्यकर्ते आणले जात होते, आता तसं नाही. सर्वसामान्य लोकांची अशी भावना आहे की एक सर्वसामान्याचं नेतृत्व पाहिजे आणि जनमानसातलं असलं पाहिजे, त्याचं योगदान समाजासाठी काय आहे. प्रस्थापित आजी माझे खासदार नको, कुठले राजकीय पक्षाशी त्याचा 5 वर्ष संबंध नको, असे लोक निवडतायत. आणि प्रत्येक म्हणजे आज ही बैठक आहे समजा एक कॉर्नर बैठक म्हणून तुम्ही याच्याकडे बघा. पण तुम्ही जे लोकप्रिय तुमचे चॅनल आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अजून चॅनल आहेत त्यांना एक विनंती करतो, आज तुम्ही जे लाईव्ह केलं त्या लाईव्ह मध्ये चुकीचा मेसेज तुम्ही असं सांगताय की संपूर्ण संभाजीनगरमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांमध्ये राडा, असं नाही. या कॉर्नर बैठकीमध्ये यांचे वैयक्तिक वाद हे विकोपाला गेलेले, याचा आमच्या लढ्या त्यांनी राजकीय मंडळी पहिल्यापासून आपण या म्हणजे त्यांनी समाज म्हणून जर आले तर त्यांना विरोध करत नाही. पण कुठल्या नेत्याच्या मार्फत ते जर आले तर त्याला समाज बांधव विरोध करणार आहे. आणि तशा पद्धतीचे जर जे आले होते ना तर त्यांना समाज बांधवांनी विरोध केलेला आहे.